रोहित शर्मा. कुणी त्याला हिटमॅन म्हणतं, कुणी रन मशीन, तर कुणी मुंबईचा राजा. पण खऱ्या अर्थाने सांगायचं तर रोहित शर्मा हा नुसता एक खेळाडू नाही, तर एका अखंड संघर्षाचं आणि साधेपणाचं दुसरं नाव आहे. ज्या माणसाने बोरिवलीच्या साध्या मातीतून थेट जगभरातल्या मैदानांवर आपला झेंडा रोवला, तरीही त्याचे पाय नेहमीच जमिनीवरच राहिले. त्याने आयुष्यातला संघर्ष इतक्या जवळून पाहिलाय की पडत्या काळात त्याने स्वतःला कधीच खचू दिलं नाही. आणि जेव्हा यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं, तेव्हा त्या यशाचा कधी डोक्यात उन्माद जाऊ दिला नाही. आज संपूर्ण जगात त्याची ख्याती आहे. नावाचं एवढं मोठं वलय आहे, पण तरीही स्वतःमधलं ते निखळ लहानपण त्याने कधीच हरवू दिलं नाही. आजही तो आपल्या लहानपणीच्या जुन्या मित्रांमध्ये तितकाच बिंदास आणि मनमोकळा वावरतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तो सगळ्यांशी त्याच एका गोड हास्याने आणि प्रेमाने भेटतो. आणि मैदानावरचा रोहित तर आपल्याला माहितीच आहे. मॅचच्या प्रचंड दडपणात तो कधीतरी फटकळ बोलेल, पोरांवर हक्काने ओरडेल, पण मॅच संपल्यावर लगेच त्याच पोरांच्या खांद्यावर एखाद्या मोठ्या भावासारखा हात टाकून हसत हसत फिरताना दिसेल. हीच ती साधेपणाची जादू आहे, ज्यामुळे आज टीम मधला प्रत्येक तरुण खेळाडू त्याच्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार असतो. यशाच्या शिखरावर पोहोचूनही माणूस म्हणून कसं जगावं याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपला रोहित शर्मा. मित्रांनो, 30 एप्रिल आपल्या या लाडक्या हिटमॅनचा वाढदिवस. तुम्हाला रोहित शर्माची कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडते? कमेंटमध्ये सांगा आणि हॅपी बर्थडे हिटमॅन नक्की लिहा.